नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे एखादा सार्वजनिक आरोग्याचा उपक्रम असतो ना, तो यशस्वी होण्यासाठी काय लागतं? हो, हा चांगला प्रश्न आहे. तर याचबद्दल आपण बोलूया. निमित्त आहे भवानीनगरमध्ये नुकताच झालेला एक कार्यक्रम. आपल्याकडे माहिती आहे, एका लेखातून आलेली. हो, भवानीनगर योग दिनाचा कार्यक्रम. अगदी. क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय आणि एक स्थानिक योग केंद्र आहे, ISLO 14. हो, त्यांनी मिळून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हा कार्यक्रम घेतला होता. बरोबर. आणि वर्करनी पाहिलं तर हा एक नेहमीसारखा योग दिनाचा कार्यक्रम वाटेल नाही का, पण तसं नाहीये. अच्छा, काय विशेष होतं यात? विशेष म्हणजे याचा आवाका हा फक्त शाळेपुरता मर्यादित नव्हता. म्हणजे अक्षरशः संपूर्ण भवानीनगर गाव यात सामील झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. अरे वा, म्हणजे कोण कोण होतं? अहो, फक्त विद्यार्थी शिक्षक नाही. विचार करा, गावच्या सरपंच होत्या, श्रीमती ताटे मॅडम. हो, उल्लेख आहे त्याचा. मग ग्रामपंचायत सदस्य होते, आपले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल गौर, आशा सेविका, महिला बचत गट, बापरे. ग्रामसेवक शेवाळे सर, तलाठी अण्णासाहेब, म्हणजे बरीच मोठी यादी आहे. सामान्य गावकरी पण होते. हे खरंच खूप प्रभावी आहे. यावरून दिसतं की आरोग्याबद्दलची जागरूकता फक्त शहरांपुरती किंवा ठराविक लोकांपुरती नाहीये. अगदी, ती अगदी गाव पातळीवर समाजाच्या सगळ्या स्तरांपर्यंत पोचलीये. आणि यात आणखी शाळा पण होत्या ना, वेदांत इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद शाळा. हो हो, त्यांचे विद्यार्थी, पालक, कर्मचारी सगळेच होते. म्हणजे हा असा कोरडा सरकारी कार्यक्रम नव्हता तर? एक सामुदायिक उत्साहाचं वातावरण असेल तिथे. नक्कीच. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोक फक्त हजेरी लावायला आले नव्हते. अच्छा. योगा शिक्षिका सौ माने, क्रीडा विभाग प्रमुख सौ पाटील आणि क्रीडा शिक्षक श्री साळुंके सर हो. यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी योगासनं केली, प्राणायाम केलं. म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून आरोग्याचा संदेश दिला गेला. हे खूप महत्वाचं आहे. नुसती भाषणं नाही, तर कृती. बरोबर. आणि जेव्हा गावचे प्रमुख लोक, आरोग्य कर्मचारी, सामान्य नागरिक एकत्र योगा करतात ना, तेव्हा त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. एक वेगळा संदेश जातो. अगदी सहमत. यातून एक प्रकारची सामाजिक एकोपा पण साधला जातो नाही का, आरोग्यासोबत. हो ना. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य तिन्ही गोष्टींना चालना मिळते असं मला वाटतं. आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी पण बरीच मेहनत लागते. निश्चितच. इथे उल्लेख आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पण खूप परिश्रम घेतले. त्यांचं पण कौतुक करायला हवा. अगदी अगदी. त्यांचं योगदान पण खूप मोलाचं ठरलं असणार. या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि नियोजनामुळेच हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला. म्हणजे हा फक्त एक दिवसाचा इव्हेंट नव्हता, तर त्यामागे एक विचार होता, एक दृष्टी होती. हो. समाजाला एकत्र आणण्याची, आरोग्याबद्दल जागृती करण्याची. आणि यात शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग, नागरिक यांच्यातलं समन्वय किती महत्वाचा आहे हे पण दिसतं. बरोबर. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की भवानीनगरचा हा योगदिनाचा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला. हो, नक्कीच. केवळ यशस्वी नाही, तर तो एक आदर्श उदाहरण ठरू शकतो इतरांसाठी. वेगवेगळ्या स्तरांवरचे लोक एकत्र आले, त्यांनी प्रत्यक्ष योगाभ्यास केला आणि आरोग्य तंदुरुस्तीबद्दलची जागरूकता वाढवली. अगदी. पण इथे एक विचार येतो मनात, काय? की अशा कार्यक्रमांचा जो उत्साह असतो, जी ऊर्जा निर्माण होते, ती फक्त त्या एका दिवसापुरती राहते की काय? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे हा जो एकत्रित प्रतिसाद मिळाला, तो वर्षभर कसा टिकवता येईल? किंवा याच धर्तीवर भवानीनगरमध्ये किंवा अशा इतर गावांमध्ये आरोग्यासाठी अजून काय करता येईल? जसं की नियमित योगा वर्ग सुरू ठेवता येतील का? किंवा आरोग्य तपासणी शिबिरं, किंवा आजकाल गरज आहे तशी मानसिक आरोग्यावर काही कार्यशाळा घेता येतील का? बरोबर आहे. म्हणजे हा एका दिवसाचा कार्यक्रम एक सुरुवात असू शकते, पण त्याला सातत्य कसं देता येईल? हो, त्या ऊर्जेला एका सातत्यपूर्ण उपक्रमात कसं बदलता येईल, हा विचार करायला नक्कीच वाव आहे असं मला वाटतं. खरंय. एका यशस्वी कार्यक्रमानंतर पुढे काय, हा विचार महत्वाचा आहे.